लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की वसू आत्या नंदिनीला खडसावून खडे बोल असे ऐकवत असतात आणि हे घरातील सगळेजण ऐकत असतात. नंदिनीला अशा पद्धतीने बोललं जात आहे, तिचा अपमान केला जात आहे, ही गोष्ट काव्याला सहन होतच नाही. वसू आत्या नंदिनीला म्हणत असते की अगं इतकं सगळं झाल्यानंतरही तू या घरात उभी आहेस कशी? तुझं तर पार्थ बरोबर साखरपुडा झाला आणि तू जीवाशी लग्न करून या घरात आलेली आहे. इतना अपमान झाल्यानंतर एखाद्या मुलीने जीव दिला असता, पण तुझ्यासारखी मुलगी इथे निर्लज्जासारखी उभी आहे. हे काव्याला सहन होत नाही आणि ती वसू आत्याच्या समोर येऊन उभी राहते आणि त्यांना तोंड गप्प करायला सांगते. काव्या उद्धटासारखा आपल्याशी बोलत आहे हे पाहून वसू आत्या तिच्यावरती आवाज चढवायला जाते, पण काव्या बोट दाखवत त्यानं शांत बसविते. तुम्ही आवाज बंद करायचा आणि गप्प बसायचं. माझ्या नंदिनी ताईच्या जागेवरती तुमची मुलगी असती तर तुम्ही सुद्धा तिला जीव देण्याचा सल्ला दिला असता का? असा उलट प्रश्नच ती वसू आत्याला करते. त्यावर वसू आत्या पुढे काही बोलणार तेवढ्यात पार्थ आणि जीवा दोघे जण वसू आत्याला गप्प बसायला सांगतात. रोज रोज तेच गोष्टी कशाला करायच्या आहे? वसू आत्याला तर आता मुद्दाच मिळालेला असतो. त्या लगेचच नंदिनीला म्हणू लागतात, अगं तू इतकं झाल्यानंतरही हे सगळी नाटकी करत आहेत, गिफ्ट वगैरे काय देत आहे? नंदिनीने दिलेलं गिफ्ट हे वसू आत्याने फेकून दिलेलं असताना काव्याला ही गोष्ट सहन झालेली नसते. माझी ताई लाखात एक आहे, तेव्हा तिच्याशी नीटच बोलायचं असे ती खडसावून ऐकवते. लग्न झाल्या दिवसापासून अगदी गृहप्रवेशाच्या दिवसापासून मी बघतेच आहे की तुम्हाला नुसतं आमची मजा बघायची आहे. तुम्ही आम्हाला सतत टोमणे मारत आहात आणि त्याचे चटके आम्हाला सतत भासत आहे. खरं तर तुम्हाला कोणीही आईना दाखवलेलाच नाहीये. माझी नंदिनी ताई जर लग्न करून या घरात आली असती तर तुम्हाला कोणीही आरसा दाखवला नसता. पण मी नंदिनी ताई नाही, मी काव्य आहे आणि तुम्हाला तुमचा आरसा हा पदोपदी दाखवणारच. आता मात्र वसू आत्यांना आपला अपमान होत आहे हे सहन होत नाही आणि त्या काव्याला तोंड बंद करायला सांगतात, पण काव्या उलट त्यांनाच म्हणते की तुम्ही तोंड बंद करायचं, माझ्या नंदिनी ताईशी नीटच बोलायचं. वसू आत्या म्हणतात, नंदिनी आणि माझी मुलगी रम्या यांची बरोबरी होऊ शकत नाही. काव्या म्हणते नाहीच होऊ शकत, कारण माझी ताई लाखात एक आहे. त्यावरती वसू आत्या म्हणते आणि तिचं चारित्र्य सुद्धा लाखात एकच आहे. कसली मुलगी आमच्या गळ्यात पडलेली आहे? काव्या त्यांना तोंड बंद करायला सांगत म्हणू लागते, माझ्या नंदिनी ताईशी नीट बोलायचं आणि जे काही झालेलं आहे ते तुम्हाला माहीतच आहे आणि हे माझ्या आईने दिलेलं गिफ्ट आहे, तो तुमचा मान आहे, त्याला असं फेकून द्यायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत काव्या जबरदस्ती ते गिफ्ट वसू आत्याच्या हातात टेकवते. ती पुढे जाणार तेवढ्यात वसू आत्या ते गिफ्ट फेकून देणार. तशी काव्या मागे वळून पाहते. रागाने तिच्या नजरेनेच काम केलेले असते. तशी वसू आत्या हातातलं गिफ्ट टेबलवर ठेवून देते. काव्या रागारागाने तेथून निघून जाते. आता मात्र लगेचच वसू आत्या कांगावा करू लागते. काय ह्या मुलीला शिस्त आहे का? उद्धटासारखी मला बोलत होती आणि घरातील सगळेजण इथे फक्त बघ्याची भूमिका करत होते. त्यावरती बाबामध्ये बोलतात, म्हणतात की अगं तू तरी काही कमी आहेस का? तू सुद्धा तुझ्या तोंडाला आवर घाल की. लगेचच वसू आत्या बाबांकडे जातात आणि म्हणतात, अरे दादा, आता तूच मला फक्त काय ते बोलायचा बाकी होता. खरं तर मी हे घर सोडून जाते आणि मी जर या घरातून जाऊ नये असे वाटत असेल तर या नंदिनीने माझी माफी मागायला हवी, तरच मी या घरात राहे. तिच्या बहिणीने जे काही प्रताप केलेत त्यावरती तिने माझी हात जोडून माफी मागावी. त्यावर नंदिनी लगेचच हात जोडून माफी मागायला लागते. काव्य खूप लहान आहे, अल्लड आहे आणि जरा रागीट हे आहे. मोठ्यांशी कसं बोलायचं हे तिला कळत नाही. मी तिला समजवेल, तुम्ही राग शांत करा असे नंदिनी मिळवणी करते. त्यावर वसू आत्या नंदिनीलाच ऐकवू लागतात, तुझ्या बहिणीला तर शिस्त नाहीच आहे, पण तुला सुद्धा शिस्त नाहीये. मला तर तुझं तोंडही बघायचं नाहीये. आताच्या आता तू माझ्या नजरेसमोरून दूर हो असे म्हणू लागतात. जीवा आणि पार्थ या दोघांनाही नंदिनीची ती अवस्था बघवत नसते. नंदिनी निघून गेल्यानंतर जीवाही तिच्या मागोमाग निघून जातो. नंदिनी रडत तिच्या रूममध्ये येते. ती स्वतःशीच बोलू लागते की मला हे सहन होत नाहीये, खूपच असह्य झालेलं आहे, मी कुठे व्यक्त होऊ? काव्या रागीट आहे, तिला हवं तसं ती वागते, तिच्या मनात येईल ती बोलून जाते, पण मला तसं करता येत नाही. मी मोठे आहे, मला शांत राहणे गरजेचं आहे. माझी खूप घुसमट होतीये, मी कसं वागू कसं बोलू हे मला कळत नाहीये. पदोपदी झालेला हा अपमान मला सहन होत नाही असे नंदिनी रडत स्वतःशी बोलते आणि दुसऱ्या क्षणी उभी राहत स्वतःचे डोळे पुसत स्वतःला शांत करते. हे बघ नंदिनी, तू मोठी आहेस, तुला शांत व्हावं लागेल, दुसऱ्यांशी जुळवून घ्यावंच लागेल, तुला ऐकण्याची सवय करून घ्यावीच लागणार आहे असे ती स्वतःशी बोलत असताना जीवा तिथे येतो आणि नंदिनीलाच ऐकवू लागतो. हे काय आहे नंदिनी, असं तुला सगळ्यांचं ऐकून घेण्याची काही एक गरज नाही. तू स्वशी का बनत आहे? जर तुला कोणी उलट प्रश्न करत असेल तर त्याला उलट उत्तर देण्याची ही तयारी असलीच पाहिजे. असं
सहन करण्यात काहीच अर्थ नाही. जर तुला कोणी काही ऐकवत असेल, तुझा अपमान करत असेल, तर तिथे तुला उत्तर देता आलंच पाहिजे. हे सर्व सहन करण्याची आणि माफी मागण्याची गरज नाही, असे ती म्हणत असताना नंदिनी तिची बाजू मांडते. मला तर हे सगळं सहन करावं लागेल. ही सगळी आपलीच माणसं आहेत आणि ज्या परिस्थितीमध्ये आपलं लग्न झालेलं आहे आत्ताच्या घडीला त्यांच्या मनात माझ्याविषयी राग आहे आणि म्हणून ते सगळेजण माझ्यावर रागवत आहे. मला प्रेमाने ही सर्व बाजू सांभाळून घ्यावी लागणार आहे. मला एक एक करत त्यांचं मन जिंकावं लागणार आहे. आज ना उद्या त्यांच्या मनात माझ्याविषयी स्थान निर्माण होईल आणि या सगळ्यांची ऐकून घेण्याची मला सवय घ्यावीच करू लागणार आहे, असे नंदिनी बाजू मांडता जीवा अवाक होऊन पाहत असतो. मला हे सगळं जमणार नाही. माझा जर कोणी असा अपमान केला असता, मी तर तिथेच त्यांना 4 शब्द ऐकवले असते, नाहीतर हे घर सोडून गेलं असतं, असे तंतने जीवा उतरतो. तेव्हा नंदिनी हसत्याने म्हणते, तुम्ही आणि काव्या दोघीजण एकसारखेच आहात. थोडं काही तुम्हाला राग आला तर तुम्ही खूप चिडचिड करता, आदळ अपट करता, असे हसत ती जीवाचे अस्तव्यस्त पडलेले सगळे कपडे गोळा करू लागते. जीवाला मात्र आता असह्य होतं आणि तो नंदिनीवर ओरडतो आणि म्हणू लागतो की हो, आहोत आम्ही अशी चिडक्या व्यक्ती. आम्हाला असा दुसरा कोणीही केलेला अपमान सहन होत नाही. आम्ही तिथेच उत्तरं ऐकवून देतो, नाहीतर या घरामध्ये तांडव करतो. तुमच्यासारखं असं शोषिक राहून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट करत आहात. दुसऱ्यांनी केलेला अपमान सहन करत राहणे, दुसऱ्यांनी केलेला अन्याय सहन करणे, हे असं करणं म्हणजे काय सुखी संसाराचं स्वप्न आहे असं तुम्हाला वाटतं का? लग्नानंतर असं वागायचं असतं, शोषिक बनायचं असतं, असं तुम्ही ठरवून आलेला आहात का? हो, जग किती बदललेलं आहे, लोक कुठे गेलेले आहेत आणि तुम्ही कसला विचार करताय, असं जीव तोडून नंदिनीला ऐकवत असतो. आता मात्र जीवाला देखील खूप राग आलेला असतो, कारण नंदिनींनी जीवा आणि काव्याचं कंपॅरिझन केलेलं असतं आणि ती चिडचिड घुसमट जीवाची बाहेर पडत असते. जीवा नंदिनीला म्हणत असतो, आणि तुम्ही हे सगळं काय करताय? माझ्या इथे अस्तव्यस्त पडलेल्या वस्तूंना तुम्ही हात लावायचा नाही. त्यावर नंदिनी म्हणते, आम्ही बायकांचं असंच असतं. जेव्हा आम्ही समोरच्यांच्या बाजूला उत्तर देऊ शकत नसतो, तेव्हा घरामध्ये पडलेला पसारा सावरण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता इथे मी काय चूक करत आहे? मी तर घरच आवरत आहे ना. त्यावर जीवा म्हणतो की नाही, माझा असा अस्तव्यस्त पडलेला पसारा कोणीही त्याला हात लावायचा नाही. मला हे असंच आवडतं आणि तुम्ही माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचाच नाही कधीही, असे म्हणत जीवा तिच्या हातातील कपडे खेचून घेऊ लागतो. आता मात्र नंदिनीला जीवाशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे देखील समजत नाही. जीवाची फार चिडचिड होत असते, कारण नंदिनी शोषिक आहे. ती सर्व काही सहन करते, अपमान सहन करते, उलट उत्तर देत नाही. हे मात्र जीवाला पटत नसतं. तो नंदिनीच्या हातातून कपडे खेचून घेतो आणि सगळे कपाटामध्ये ठेवून देतो. नंदिनीला आता या जीवाला कसं हँडल करायचं हे देखील समजत नाही, पण ती त्याच्या कलेने घेत असते. त्याचा राग शांत होण्याची ती वाट पाहत असते. त्याच्या कोणत्याही प्रश्नाला प्रत्युत्तर देत नसते आणि जीवा फक्त घुसमटत सगळं काही करत असतो. तिकडे वसू आता तिच्या खोलीमध्ये चिडचिड करतच येत असते. ही कालची आलेली काव्या माझ्याशी असं वागते. अगं, मोठ्यांशी कसं बोलायचं हिला अक्कल नाहीये. मला तर मनात येत होतं तिच्या 2 थोबाडीत लावून द्यावं. आणि तिची ती दुसरी बहीण नंदिनी एवढी शांत कशी काय राहते? त्या काव्याने एवढा गोंधळ घातला, पण त्या नंदिनीने शांतपणे हे सगळं सावरून घेतलेलं आहे, असे ती म्हणत असते. तर दुसरीकडे रम्या तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. हे बघ आई, मी तुला तिथे त्यांच्या झोपण्यावरून कांगावा कर असे समजवले होते, पण तू तर तिथे कपड्यांची फेकाफेकीच करायला लागलेली होती. अगं, तुला समजत नाहीये की तू चुकीचं वागत होती. त्यावर वसुवा त्या रम्याला समजवते, अगं, त्या चुकीबद्दल तर तू बोलूच नको. लग्नामध्ये तू जर पळून गेली नसती तर आज ही सिच्युएशन आलीच नसती. तू केलेल्या चुकीची शिक्षाच आपण भोगत आहे. त्यावर रम्या आता वसुवा तुला समजावू लागते की अगं, जर आपण सतत असं काव्य आणि नंदिनीला टोचून बोलत राहिलो आणि त्यांचं लग्न आपल्याला मान्य नाही हे जर घरच्यांना संशय आला, तर मग मात्र नेहमी आपल्यावरती सगळेजण डूक ठेवून राहतील. आपण कितीही त्यांचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळणार नाही. आपल्याला त्या काव्याची वीक पॉईंट शोधावा लागणार आहे आणि तो जर आपल्या हातात आला तर काव्या आपण हवं तसं वागू शकते, असे त्या दोघी जणी ठरवत आता काव्याचा कोणता नेमका वीक पॉईंट आहे हे शोधण्याचा आता प्रयत्न करणार आहे. तर इकडे काव्या देखील तिच्या खोलीमध्ये येते आणि आता पार्थ ज्या टेबलवरती फाईल्स असतात त्या फाडण्याचा प्रयत्न करत राग शांत करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात पार्थ त्यासाठी कॉफी घेऊन आलेला असतो आणि तिच्या हातातील फाईल खेचून घेतो. शांतपणे तिला शांत होण्यासाठी सांगतो, तुमचा राग आहे ना, मग इतर वस्तूंची फेकाफेकी करा की, मला तेच चालेल, पण ह्या माझ्या कामाच्या वस्तू आहेत, ह्या माझ्या फाईल्स आहेत, क्लायंटच्या फाईल्स आहेत, त्या जर फाडल्या तर खूप नुकसान होऊ शकतं. त्यावरती काव्यामध्ये तुमचं जे काही नुकसान आहे मी पैसे देऊ करेल. आता मात्र पार्थ अतिशांत होत काव्याला म्हणतो, प्रत्येक गोष्ट पैशात मोजता येत नाही. ह्या माझ्या क्लायंटच्या फाईल आहे आणि त्या मला डील करायच्या आहेत. तुम्ही तर अजून MPSC UPSCच्या परीक्षा देत आहेत. तुम्ही अजून कोणत्याही पदावर नाही तरी तुमचा इतका इगो हर्ट होत आहे. मी या भारतामधील टॉप
30 टेक पैकी एक आहे. मग मला किती इगो असायला हवा, पण आहे का? नाही ना. मला कारण असं इगोस्टिक व्हायला आवडतच नाही. मी नेहमी शांततेतच डील करतो. अहो, तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण असायला हवंच. त्यावरती काव्या म्हणू लागते, आपल्याकडे नंदिनीताईचं एक वर्जन आहे. तुम्ही पार्ट 2 बनायला जाऊ नका. मला हे असं काही समजवण्याची गरज नाही. मला असाच राग येतो आणि मी असाच व्यक्त होणार. त्यावरती पार्थ तिला शांततेत म्हणतो, अहो मलाही राग येतोच की, आणि त्याच्यावरती ताबा मिळवता येतोच. बघा, मी सुद्धा तुम्हालाही ते शांततेत बोलत आहेच ना. तुम्ही जसं मला विचारलं की मी तुमचा कोण आहे आणि मी इथे काय करत आहे, याच्यावरती मी सुद्धा असंच रिॲक्ट होऊ शकतो की. माझ्या अपेक्षाच नाहीये की तुमच्या मनात माझ्याविषयी काही असायलाच हवं, पण मी सुद्धा तुम्हाला विचारू शकतोच की तुम्ही माझ्या कोण आहात, तुम्ही कोणत्या अधिकाराने माझ्यावरती अशी चिडचिड करत आहात. काव्या पुढे काही बोलायला जाणार तेवढ्यात पार्थ तिला शांत करत म्हणतो, हे बघा, प्रत्येकाला आपल्या रागावरती ताबा असायलाच हवा. प्रत्येक जण जो काही बोलतो त्यावर रिॲक्ट होणं गरजेचं नाही. शांत बोलून त्या गोष्टी सोडून दिल्या तरी सगळी परिस्थिती हाताळता येते. जसं वसू आत्या जरी काही बडबड करत असली तरी आपण शांतच राहायचं, असे म्हणत पार्थ तिला पाणी प्यायला सांगतो आणि पुन्हा कधी राग आला तर उलटे पाडे म्हणायला सांगतो. काव्या पाडे म्हणते, पण पार्थ म्हणतो, आता तुम्ही रागात म्हणताय, कधी ना कधी राग शांत होण्यासाठी तुम्ही पाडे म्हणा, असे म्हणत तिला पाणी प्यायला सांगत तेथून निघून जातो. पार्थ खूप शांतपणे काव्याला परिस्थिती हँडल करायला सांगतो. आता येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसते की बाबा शारदाला म्हणजे त्यांच्या बायकोंना विचारत असतात, काव्या तुला काही बोलली आहे का? तुला काव्याविषयी काही मला सांगायचं आहे का? कोणतीही गोष्ट लपवू नको, सांग मला नक्की तुझ्या मनात काय आहे. तू कशाचं इतकं टेन्शन घेतलेलं आहे? आईची घालमेल होते, आता काव्याविषयी सत्य ते बाबांना सांगू शकतील का? तर दुसरीकडे इकडे नंदिनी ही काव्याला तोच प्रश्न करते, त्या दिवशीतून तू आम्हा सर्वांना गाडीतून खाली उतरवलंस तेव्हा तुला नेमकी कोणती गोष्ट सांगायची होती? सांग काव्या, तुझ्या मनात नेमकं काय आहे? आता काव्याच्याही मनाची तयारी झालेली असते. ती नंदिनीला तिच्या प्रेमाविषयी माहिती देऊ शकेल का? तेवढ्यातच तिथे कोणी येईल. पाहणे रंजक ठरेल. मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.